बँकेत काही मंडळी अगदी नियमित म्हणजे रोज येणारी, तर काही गुरुवार इंडस्ट्रीयल हॉलिडे बघून येणारी, तर काही फक्त शनिवारी येणारी. या मंडळींना बहुतेक 5 days वीक असावा. विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील पुरुष महिला यांचा समावेश त्यात होता. या मंडळींच्या बँकेत यायच्या वेळही बऱ्यापैकी ठरलेल्या असायच्या बरं का, आणि बहुतेक त्यामुळेच ही मंडळी लक्षात राहत होती. मित्रांनो, आज महिला दिनाचं निमित्त साधून अशीच एक लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तिचं नाव आहे सुशीला. लेखन आणि वाचन बिंदू माधव भुरे. साधारण 40 ओलांडलेली ही सुशीला बुटकी म्हणणार नाही, पण थोडीशी स्थूल, आणि थोडीशी स्थूल असल्यामुळे प्रथमदर्शनी बुटकी वाटत असावी. दिसायला काळी सावळी, पुढचे 3-4 दात वेडेवाकडे, त्यामुळे की काय, बोलताना खांद्यावरून येणारा पदर ती डाव्या हाताने ओढून तोंडावर धरत असायची. सुशीला स्वतःहून फार कमी बोलायची. काही विचारलं तर बहुतेक मानेनेच हो किंवा नाही असं उत्तर द्यायची. दर महिन्यात 10-12 तारखेपर्यंत पैसे भरायला आणि नंतर लागतील तसे घर खर्चासाठी काढायला ती येत असायची. काय करता तुम्ही, असा प्रश्न 1-2 वेळा मी तिला विचारला, पण तिने उत्तर दिलं नाही. बहुतेक मोलकरीण म्हणून काम करत असावी, माझा आपला अंदाज. पैसे काढताना लागणारी स्लीप ती कोणाकडून तरी भरून घ्यायची. तिची खाली फक्त सही असायची, सुशीला, अगदी 3च अक्षरे, आणि तीही अगदी ओबडधोबड आणि मोठ्या आकारात. ही 3 अक्षरं लिहायलाही तिला खूप वेळ लागायचा. दुपारी 2 ते 2:30 तिची येण्याची वेळ ही ठरलेली. बहुतेक सगळ्या घरची कामं उरकून घरी जाताना येत असावी. त्या दिवशी मात्र अगदी बँक बंद होता आली. सोबत बहुतेक तिची मुलगी असावी. पैसे भरायची स्लिप तिने आज सरकवली. आज स्लिपवरचं अक्षर अतिशय वळणदार आणि छान होतं. त्या मुलीचं असावं, कारण स्लिप भरताना मी तिला काचेतून पाहिलं होतं. काय सुशीलाबाई, आज उशीर झाला, मी विचारलं. तसं तिने नेहमीप्रमाणे खांद्यावरचा पदर डाव्या हाताने तोंडावर धरला. नुसती हसली असावी असे तिच्या किलकिल्या झालेल्या डोळ्यावरून वाटलं. तिने दिलेले पैसे नीट लावत मी ते मशीनमध्ये टाकले. ही मुलगी वाटतं. तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे पाहत माझा प्रश्न. काय ग, काय करतेस तू? BCom लास्ट इयरला आहे साहेब, तिने उत्तर दिलं. मी कौतुकाने हसून म्हटलं, अरे वा, छानच. कॉम्प्युटरचे कोर्सेस वगैरे पण करत राहा, त्याचा उपयोग होईल तुला. मानेने डोलवत तिनं स्मित हास्य केलं. आपल्या मुलीचे कौतुक करतायत पाहून सुशीलाने तोंडावर धरलेला पदर डाव्या हाताने बाजूला केला आणि बोलायला सुरुवात केली. साहेब, लय हुशार आहे माझी पोरगी. मी लोकांची धुनी भांडी करते, पण तिला हे असलं काम नाही करू द्यायची. बँकेची परीक्षा देणार आहे ती. तिला मी नेहमी सांगते की बँकेत कामाला लाग आणि तुमच्या मने काम कर बघ. मी तिला नेहमी तुमचंच उदाहरण देत असते बघा. अच्छा, म्हणजे आज सुशीला आपल्या लेकीला बँकेत म्हणून घेऊन आली होती. तर माझ्या मनात एक विचार स्पर्श करून गेला. आणि बँकेत काम करणारे एक साधारण माझ्यासारखा माणूस कोणाचे तरी रोल मॉडेल होऊ शकतो, हा नवा शोध मला त्या दिवशी लागला. अहो सुशीलाबाई, नक्की चांगली मोठी साहेब बनेल ती, मात्र तिचं शिक्षण थांबवू नका. माझा आपला एक सल्ला. सुशीला मनापासून हसली तसे तिचे वेडेवाकडे दात चमकले आणि पुन्हा एकदा उमगलं की ही तोंडावर असा पदर का धरते ते. एक दिवस सुशीला तिच्या नेहमीच्या वेळेला आली आणि तिने पैसे काढायची स्लिप आज सरकवली. आकडा वाचून आज एकदम 25,000 असं विचारताच डाव्या हाताने पदर बाजूला घेत ती हसली तसे तिचे वेडेवाकडे दात पुन्हा एकदा चमकले. ती म्हणाली, साहेब, लेकीचं लगीन ठरलंय. दिवाळी झाली की 2,400 करून देणार बघा. थोडा कपडा, भांडीकुंडी खरेदी करायची आहे. तिच्या बोलण्यातून डोकावणारा आनंद कळून येत होता. तिचे सांगणं इतकं मनापासून होतं की क्षणभर मला वाटलं की आपल्याच जवळच्या नात्यातल्या लग्नाची बातमी कळती आहे. मी पैसे मोजताना हसून मान डोलवत दाद दिली आणि म्हणालो, वा वा, छान, अभिनंदन सांगा तिला
आणि पैसे पासबुक तिच्या हातात दिलं. खरं तर मला विचारायचं होतं की काय करतो मुलगा वगैरे, पण आज रांग जरा मोठी होती, पुढच्या वेळी आली की विचारू असं ठरवलं. दिवाळी संपली आणि अचानक नोटाबंदी जाहीर झाली. बँकेत तुडुंब गर्दी होऊ लागली. रोकड टंचाईमुळे पैसे काढण्यावरती निर्बंध आले होते. कधी प्रत्येकी 2,000 तर कधी 4,000 एवढीच रक्कम देणं शक्य व्हायचं. बँक सकाळी 10 वाजता सुरू व्हायची, पण रोकड येईपर्यंत दुपारी 1 वाजायचा. तोपर्यंत पैसे काढणारे बिचारे बसवून असायचे. गेले काही दिवस गर्दीमुळे ग्राहकांशी बोलायला वेळच मिळायचा नाही. दुपारचे 3 वाजले असावेत. समोरच्या कस्टमरने पैसे काढायची स्लिप आणि एक कार्ड आत सरकवलं. लग्नाची पत्रिका होती ती. मी कार्ड बाजूला ठेवलं. स्लिपवरचा आकडा 25,000 होता. सुशीला अशी सही पाहून कार्डकडे नजर टाकली. सुशीलाने मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली होती. काचेतून मी तिचा चिंताक्रांत झालेला चेहरा पाहिला. इतके पैसे नाही देऊ शकत, हे वाक्य उच्चारताना माझाही आवाज खोल गेल्याचं मला जाणवलं. आज डाव्या हाताने तिने पदराने डोळे पुसले तेव्हा मला तिचे वेडेवाकडे दात पुन्हा एकदा दिसले. इतरांना दिले तेवढे म्हणजे 4,000 रुपये देताना तिच्याशी नजर मिळवण्याचे धाडस मात्र मला नाही झालं. लग्न वगैरे असल्यास रक्कम मर्यादा शिथिल करण्याच्या सूचना जरा लवकर आल्या असत्या तर. बरेच दिवस गेले. एव्हाना बँकेत होणारी गर्दी हळूहळू कमी होत होती. अचानक एक दिवस सुशीला आली. तिच्या नेहमीच्याच वेळेला बरं का. एका प्लास्टिकच्या पिशवीत 2 बुंदीचे लाडू देत म्हणाली, साहेब झालं बरं का लेकीचं लगीन. लय विचार करत नाही बसलो बघा, रजिस्टर लगीन करून टाकलं. साधनांची विपुलता असूनही अडचणींच्या अंधारात चाचपडणाऱ्या सुशिक्षित मंडळींच्या तुलनेत ही अडाणी सुशीला त्यामुळे मला कायम लक्षात राहिली. मित्रांनो, जर कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. नमस्कार.